आणि यानंतर पुढची बातमी आहे भाजपच्या गोटातून। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवलाय। तिकीट जाहीर केव्हा होईल, कोण उमेदवार असेल याची वाट बघू नका, घरोघरी जाऊन प्रचार सुरू करा, असे निर्देश हे भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। मुंबईत भाजपची निवडणूक संचलन समितीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेत। दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या या प्रचार नियोजन आणि सभांचं नियोजन पाहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज देखील दिवसभर मॅरेथॉन मुलाखती घेणार आहेत। काल पुणे महापालिकेतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुलाखती ते घेणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यामुळे या मुलाखती आणि उमेदवारांची निवड अजित पवारांसाठी महत्त्वाच्या आहेत। बारामती हॉस्टेल इथे या मुलाखती पार पडणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या शिष्टमंडळानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। या भेटीमध्ये संभाव्य युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर हे काँग्रेससोबत जाण्याची शक्यता ही वाढलेली असून याबाबतचा अंतिम निर्णय येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकतो। दरम्यान वंचितकडून काँग्रेसकडे मुंबई महापालिकेमध्ये 50 पेक्षा अधिक जागांची मागणी ही करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। या युतीवरती शिक्कामोर्तब होतं की नाही आणि जागा वाटपावरती काय तोडगा निघतो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय।